नमस्कार, करिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चटणी स्पेशलमध्ये कोथिंबीरीच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत, जी करायला अगदी सोपी, खायला खूपच खमंग आणि आंबट गोड चवीची असते। सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, तेल, जिरं, गूळ, शेंगा, मीठ, लसूण आणि चिंच घेतलेला आहे। सुरुवातीला आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्या पॅन मध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। हे मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि हे एक 10 ते 12 मिरच्या आहेत। आपण आपल्या तिखटाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ह्यात अगदी पाव चमचा तेल घालून आपल्याला हे मिरच्या छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत। आता आपले इथे हिरव्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत। आपण त्याच पॅन मध्ये हे साइडला करून घ्यायचं आहे। आता त्यातच पुन्हा अगदी पाव चमचा तेल घालून आपण ह्यात हे शेंगा भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगा भाजलेलेच आहेत, पण हे शेंगा मी पुन्हा छान भाजून घेत आहे तेलामध्ये। आता इथे आपले शेंगा पण छान खमंग भाजून झालेली आहेत। आपण ते देखील त्याच पॅन मध्ये साइडला करून घेऊयात। आता आपण एक चमचाभर जिरं घालून घेऊयात आणि त्यात अगदी पाव चमचा तेल घालून हे जिरं देखील छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही ते बघू शकताय, आपलं जिरा जे आहे ते पण छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण हे जिरा देखील पॅन मध्ये बाजूला करून घेऊयात। आता आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात। हे लसूण पण आपल्याला छान 1-2 मिनिटे भाजून घ्यायची आहे। आता तुम्ही ते बघू शकता, आपलं लसूण पण छान भाजलं गेलेलं आहे। ते देखील आपण बाजूला करून घेऊयात। आता आपण ह्यात कढीपत्ता घालून घेऊयात। हे जवळपास पाव वाटी कढीपत्ता आहे आणि हे कढीपत्ता देखील आपण मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत हलकसं कुरकुरीत होत नाही। आता आपला कढीपत्ता पण इथे छान भाजून झालेला आहे, ते देखील आपण बाजूला करून घेऊयात। आता आपण चिंच भाजून घ्यायची आहे। ही चटणी थोडीशी चवीला आंबट गोड असते, म्हणून आपण ह्यात चिंच आणि गुळाचा वापर करत आहोत आणि अगदी पाव चमचा तेल घालून आपण हे चिंच पण भाजून घेतलेली आहे। आता आपण हे सगळं एकत्र एकच मिनिटभर परतून घेऊयात आणि लगेच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये मी इथे हे कोथिंबीर घालून घेत आहे। हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि त्यात अगदी आपण परत पाव चमचा तेल घालून हे छान भाजून घेणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता, जी कोथिंबीर आहे ती हलकीशी भाजली गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात हे आणि हे असंच ठेवून दिलं की कोथिंबीर थोडीशी कुरकुरीत होते। आता हे पूर्ण थंड झालं आहे। हे कोथिंबीर तुम्ही बघू शकता, थोडासा चुरा होत आहे ह्याचा। आता हे कोथिंबीर आणि आपण मगाशी सगळं भाजलेलं जे साहित्य आहे ते आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। सो आता आपण हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात। आता ह्यात आपण चवीनुसार गूळ घालून घेऊयात आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे छान मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकताय, आपल्या कोथिंबीरीची जी चटणी आहे ती अगदी तयार झालेली आहे आणि ही चवीला आंबट गोड असते। सो तुम्ही चिंच आणि गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही रेसिपी आपण भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।